हां नमस्कार मंडळी, मी रितिका आगरे. रिव्ही ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मित्रांनो आम्ही आलो आहोत पनवेलमध्ये. पनवेलमध्ये आम्ही एक साहित्य वाटप करायला आलो आहोत स्कूलवरती, आणि त्या शाळेचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निधवली म्हणून. आणि इथे ही एक शाळा सोडून आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 4 शाळा आहेत तिथे आम्ही आज साहित्य वाटप करायला आलो. आणि हे साहित्य वाटप आहे शैक्षणिक साहित्य वाटप. हे आम्ही दरवर्षी करतो. गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे साहित्य वाटप करतो. जिथे म्हणजे की आडगाव स्कूल आहेत किंवा कर्जत, पेन, कसारा, खोपोली या साईडला ज्या डोंगरांच्या खालीच्या स्कूल आहेत, जिथे ज्या लोकांना अगदी गरजू वस्तूंची मागणी असते, तिथे आम्ही या शैक्षणिक साहित्य वाटप हे दरवर्षी जूनमध्ये आम्ही करतो. जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही करतो. म्हणजे ज्या गरजू वस्तू आहेत त्या मुलांना इथपर्यंत पोहोचवतो. म्हणजे आम्हाला जेवढं पॉसिबल होईल त्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर ही आमची एक टीम आहे समय यात्रा करून, जे आम्ही ट्रेकिंग करतो तोच हा ग्रुप आहे. त्या ग्रुप मधले जे मेंबर आहेत ते मेंबर कॉन्ट्री करून फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवतो. आमची जी टीम आहे ते त्यांना जेवढी मदत करता येईल, जेवढं पॉसिबल होईल तेवढे जण त्याच्यातून काही प्रत्येकाला जमेल तशी मदत करतात. आणि त्याच्यातून आम्ही सगळं साहित्य घेतो स्कूलचं, आणि ते मुलांना येऊन जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तिथे आम्ही त्यांना पोहोचवतो. तर आता आपण हा पुढचा प्रोग्राम आहे तो आपण आतमध्ये करणार आहोत, मुलांचं साहित्य वाटप वगैरे सगळं. तर आता आपण बघूया आतमध्ये. समय यात्रा ग्रुप डोंबिवली हे सर्व आमच्या अतिथी नवे आमच्या विद्यार्थी बालमित्रांना खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण त्यांनी लावून दिलेला आहे. आणि त्या उत्साहाने आमची विद्यार्थी कोणी आजच आहे. आणि या सर्व अतिथी मान्यवरांचं आमच्या सर्व शाळांमार्फत तुमचं हार्दिक शाब्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा त्या बालमित्रांचं पण स्वागत आहे. आणि आता बघितलं लहान मुलगी इथे बसलेले आहे. खऱ्या अर्थाने हीच आमची लहान मुलं खऱ्या अर्थाने पांडुरंग आहे. कारण का की भगवंताचं खरं रूप असेल ते बालवय. हे संस्कार करण्याचं काम त्यांचं अगोदर करत असतात. शाळा निधवली, अनंतवाडी, गौराव शाळा, सावलीची वाडी आणि पाडले शाळा. तर पंचकृषी शाळामध्ये आमचा आदिवासी विभाग आहे. की आता तुम्ही पाहता सर्व विद्यार्थ्यांना आज सुट्टी असल्या कारणाने काही विद्यार्थी भरपूर दुर्गम भागात असल्यामुळे येऊ शकले नाहीये. त्यामुळे आपल्या उपस्थिती काही थोडी कमी दिसते. तरी सुद्धा आज खऱ्या अर्थाने सुट्टी असून सुद्धा आमची बहुतांशी मुलं आलेली आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेचा शिक्षक, एक शिक्षिका असेल, 2 शिक्षिका असतील, ते सर्व शिक्षक इथे आजच्या सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्या गुरुवर्यांचे सुद्धा मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानतो, स्वागत करतो. आजपर्यंत बघाल खऱ्या अर्थाने तिच्या तळागाळापर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहोचणं गरजेचं असते. आणि मदत मागण्यापेक्षा तिला सेवेचा काळ आहे आणि सेवा उचित स्थानी पोहोचणं गरजेचं आहे. तो तहान लागली त्याला पाणी मिळणं गरजेचं आहे, आणि त्याला सुद्धा लागले असेल त्याला अन्न मिळणं गरजेचं आहे. आणि तेच काम आपला ग्रुप करत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी धन्यवाद मानतो. कारण खऱ्या अर्थाने आमच्या संदेश देणारा गावात विद्यार्थी किंवा अन्य भाग असेल, लोक असेल, पण त्या माध्यमातून तुमची मदत आमच्या खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहे. हेच आम्हाला भाग्य मानावं लागेल. आज खरोखरच अशा वेळेला शिक्षकांना देवशैनी एखाद्याशी म्हणतात. देवशैनी शैली म्हणजे निद्रा करणे, झोप करणे. आज आता दिवस जो असा आहे की पांडुरंगाचं दर्शन होतं. आणि मग चातुर्मास ज्याला म्हणतात की 4 महिने देव झोपी गेलेला असतो, अशी एक आपली दंतकथा आहे. दंतकथा म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने का होईना आज बलिप्रतिपदा मागे असेल आपण बलिप्रतिपदा
त्या बळीच्या राज्यामध्ये जो भगवंत होता सेवक म्हणून, त्या सेवकाला, त्या प्रतिपदेला त्या मातेने, लक्ष्मी मातेने रक्षाबंधन त्या बळीला भाऊ बांधला आणि भाऊबीज म्हणून पुन्हा परत आणला. पण भगवंताचा एक शब्द आहे, त्याला शब्द दिला होता द्वारपाल राहील म्हणून. त्यामुळं त्या 4 महिन्यामध्ये भगवंत तिथे असतो असे एक आख्यायिका मांडलेली आहे. म्हणजेच आम्हा घरी घडं शब्दाची रत्ने, ते शब्द दिलेला आहे की हा रत्नाप्रमाणे आहे, शब्दाची शस्त्र. पण त्या पाण्याचा भाग एवढाच आहे की तिला शब्द मोडू नये आणि त्या शब्दाला जाणीवपूर्वक का होईना आपली संस्था जागत आहे. आणि त्याचप्रमाणे तिथे इथपर्यंत आम्हाला आलेल्या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा स्वागत. आल्याचे करावे आतिथ्य, सकळांचे करावे परिपक्व, अतिथी देव भव. आज आमच्या खऱ्या लहान मुलांना रंगाचं का होईना त्या योगातून खऱ्या आपण एकादशी साधी होत आहे की आमच्या निदर्शन शाळेमध्ये पंचकृषीमध्ये सन्माननीय व्यासपीठ विराजमान सर्व मान्यवर आमच्या आलेल्या अतिथींचं स्वागत करणं आमचं आपलं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने का होईना मार्ग चांगला निवडला आणि मदतीचा जो भाग आहे तेव्हा हा फक्त भगवंत करता असतो. हवा, पाणी, अन्न, वारा त्या माध्यमातून तो तुम्हाला आम्हाला पुरवतो. त्या मागे कुठलाही उद्दिष्ट नसतं. काय मगाशी म्हणाले की आमचा सत्कार करायचा नाही, बरोबर त्यांचा उद्दिष्ट मोठा आहे. कारण या विश्वाला सर्व पसारा पसरलेला आहे आणि या पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवजंतूला आरनिशीच्या भगवंता सकळ जीवांची मागणी चिंता. प्रत्येक जीवाला ते अन्न पुरवतो असा भगवंत कधीही कुणाकडनं अपेक्षा करत नाही आहे. आणि त्याच सेवेचा तो भाग घेऊन आज आमची समय यात्रा ग्रुप इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या बदल्यात सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे. हा त्यांचा मोठेपणा मी समजतो की भगवंताचंच कार्य ते करत आहेत. आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा या सर्वांचं आलेल्या मान्यवरांचं त्या सर्व शाळांमार्फत पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपला पुढचा जो प्रयोग. नमस्कार, मी अविनाश पराडकर. हा जो समयात्रा ग्रुप आहे तो मी स्वतः फाउंड केला एक मागची 5-6 वर्ष. त्या ग्रुपचं एक उद्दिष्ट होतं की आम्ही ट्रेकिंग आणि कॅम्पिंग इथपर्यंत फक्त आम्ही करत होतो. त्यानंतर आम्ही ज्या प्रत्येक गावामध्ये पोहोचतो त्या गावामध्ये पोहोचल्यावर तिथली एक परिस्थिती बघतो, आजूबाजूची मुलं बघतो. जे मुंबईच्या मुलांना मिळतं ते ह्या मुलांना कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे ती मुलं मागे राहतात. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न आमच्या ग्रुपकडून एक मागील 4-5 वर्षापासून सतत सुरू आहे. तर
तो कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न, मुलांसोबत एक दिवस घालवण्याचा प्रयत्न. आणि ह्यामध्ये आम्ही जरी एवढे जण असलो तर ह्या मागे प्रत्यक्ष आम्हाला मदत करणारे हात खूप आहेत, पण ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथपर्यंत पोहोचतोय. आणि गेले एक हप्ताभर आपली प्रवीण सरांबरोबर माझं बोलणं होतं की कसं करायचं. इथं या ठिकाणी 5 शाळा होत्या, तर मी त्यांना अंदाजे कळवलेलं की आम्ही यावर्षी 50 मुलांपर्यंत आमचं हे आहे, तर 50 मुलांपर्यंत आम्ही मदत करू शकतो. तर गोपाळ जोरी सर आहेत कोचलीगडच्या पायथ्याशी, तर त्या व्यक्ती आम्ही मागे 4-5 वर्षांपासून जी मदत करतोय, तर ते आम्हाला माहिती पुरवतात की या शाळेला खरोखर गरज आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. शासन तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यापर्यंत तुम्ही पोहोचायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही जा. आम्ही त्यांना दरवर्षी प्रयत्न करतो की आम्हाला अशी शाळा द्या की त्या शाळेमध्ये मुलं कमी असतील पण आम्हाला साहित्य जास्त देता येईल. कारण की कुठेतरी मोठी शाळा घेणार, त्यामध्ये 1 किंवा 2 वस्तू देणार आणि आम्ही येणार, आम्हाला असं नाही करायचं. तर त्यांनी ही शाळा सुचवली. त्यानंतर ह्या शाळेमध्ये कमी विद्यार्थी आहेत, त्या 5 शाळा मिळून आहेत. त्यातल्या आता 2 दिवसापूर्वी सरांशी बोलणं झालं की 2 शाळा आहेत त्या डोंगराळ भागात आहेत, त्या मुलांना चालत यायला लागतं लांबून. तर त्यांना नाही बोलवलं तर बरं होईल, कारण की पावसाचे दिवस आहेत, मग परत त्यांना जाताना त्रास होईल. तर अशा प्रकारे जी पण मुलं आज इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे जे शिक्षक सुट्टीच्या दिवशी आम्हाला पण सुट्टीच्या दिवशी वेळ मिळतो आणि सरांचा एकतर सुट्टीचा आणि एक रजेचा दिवस, तरी पण आमच्यामुळे त्यांना सर्वांना इथे यायला लागलं. तर त्यांचे एक दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व आहात गुरुजन, कारण की आज खऱ्या अर्थाने एक विठ्ठल भेटल्यासारखा मला काय वाटला की माझ्या वडिलांची वाणी यांच्या तोंडातून ऐकली. तर तो एक की बोलतात ना, एक विठ्ठलाच्या तोंडातून जे शब्द, जे उच्चार निघतात, आणि खरं त्यांचं जे शब्द भांडार, जे काही शब्द ऐकलेत, जे शब्द भांडार आहे आणि जे भक्तिसार त्यांचं आहे, ते खूप प्रचंड आहे. त्यांच्या काही म्हणजे एक 10 मिनिटाच्या बोलण्यावरून म्हणजे खूप प्रचंड आम्हाला म्हणजे एक समाधान झाल्यासारखं वाटलं. त्याचप्रमाणे ही माझी सर्व टीम आहे, माझी बरेच वर्ष माझ्यासोबत असतात, बरेच जण आहेत की त्या लोकांना पण ह्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. जूनची शाळा सुरू झाली की आपण कधी जायचंय, प्रत्येक जण विचारत असतो की आपण कधी जायचंय. तर त्या लोकांना नाही, आपण शाळा सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी जाऊ किंवा 15 दिवसांनी जाऊ, कारण की काय होतं, नवीन ऍडमिशन झालेल्या मुलांना काहीच मिळत नाही. तर आम्ही अगोदर केलं, तर त्यामुळे त्यांना पण मिळावं या उद्देशाने आम्ही एक 15 दिवसानंतर निवडतो. आणि आत्ता जसं मी सरांना कळवलं, कारण की आम्ही सर्व शाळेमध्ये जातो, सरांना पण अगोदर कळवलं होतं की कुठल्याही प्रकारचा सत्कार वगैरे आम्हाला नकोय, आणि तुम्ही आमच्यासाठी जे विकत घ्याल ना, त्याच्यापेक्षा मुलांना काहीतरी तुम्ही विकत घेऊन द्या त्याच पैशामध्ये. आमचा हा उद्देश असतो प्रत्येक शाळेत गेल्यावर. आणि जे आम्ही कमवतो ना, ते तुमच्या शब्दातून आणि ह्या मुलांच्या आशीर्वादातून कमवतो, ते आमच्यासाठी खूप आहे. तर मी एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. त्याच्यानंतर हा मिसेस आहेत, त्या पण एक शिक्षिका आहेत, तर त्या एक थोडंसं मुलांना मार्गदर्शन करतील, मुलांबरोबर इंटरॅक्शन करतील. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अदिश्री भगडकर. मी सुद्धा एक शिक्षिकाच आहे. आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे मी मुंबईमधल्या शाळांमध्ये शिकवते आणि ह्या मुलांचा अनुभव गेले 4 ते 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर घेत आहे. थोडंफार वाईट याच गोष्टीचं वाटतं की जसं त्यांनी परिस्थिती सांगितली की मुलांपर्यंत काही गोष्टी पोचत नाहीयेत किंवा त्या पोचल्या पाहिजेत, त्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नात असतो. मुलं खूप मेहनत घेतात, या गोष्टींसाठी मेहनत करतात आणि त्यांच्या पाठी मेहनत करून घेणारे टीचर वर्ग असतो, आपला शिक्षक वर्ग आहे. आणि काही वेळेला असं सुद्धा होतं की मुलांना घरातून घेऊन येतात की तुम्ही या, कशासाठी, तर फक्त शिक्षणासाठी. म्हणून माझं तुम्हाला फक्त बाळांनो एवढंच सांगणं आहे, शिका, जेवढं शिकायला भेटतंय आपल्या परिस्थितीनुसार, जेवढं शिकायला भेटेल तेवढं शिकून घ्या. इथे लिहिलंय बघा, धनवंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगेन, जर गुणवंत झालात तर नक्कीच धनवंत व्हा. यासाठी तुम्हाला सांगतो की आई बाबांनी जे आपल्याला संस्कार दिले, जे शिकवले, किंवा आपले शिक्षक आहेत जे आपल्यापर्यंत संस्कार पोचवतात, त्या संस्कारातून आपल्याला घडायचंय.
जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनातून आम्हाला पुढे जायचंय. तुम्ही खूप लहान आहात बाळांनो, खूप मोठं जग बघायचंय तुम्हाला, खूप पुढे जायचंय. जाणार ना सगळे पुढे? हो बोला. नक्की? तुम्ही घाबरलात तुम्ही? नाही, टीचर म्हणालात तर नक्की घाबराल, त्यामुळे मला टीचर नका म्हणू, काही म्हणालात तरीही चालेल मला. ठीक आहे, आता मी प्रश्न विचारू तुम्हाला? नको विचारू, ठीक आहे, नाही विचारत. बरं, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी शिक्षक वृंदांचे सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी आजचा दिवस आमच्यासाठी काढला, आमच्या समययात्रेसाठी दिलेला आहे. अशीच आमच्याकडून मदत तुम्हाला वारंवार होत राहील. काही मदतीची अपेक्षा असतील नक्की आमच्यापर्यंत सांगा. जेवढं आमच्याकडून करता येईल तेवढं आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणून पोहोचू. आणि मुलांसाठी एनी टाइम आम्ही अवेलेबल असू. जरी तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये शिक्षणामध्ये सुद्धा अडचण असेल आणि वाटत असेल की टीचर तुम्ही या, किंवा तुमच्या मार्फत तुमचा ग्रुप आहे त्यातून कोणी काय शिकवत असणार, बिनधास्त आम्हाला सांगा, आम्ही अवेलेबल आहोत तुमच्यासाठी. फक्त तुम्ही आमच्यापर्यंत या, काय मदत हवी तेवढं सांगा. मुलांचं पुढचं कर्तव्य तुमच्या हातामध्ये आहे, एवढंच मी सांगू शकते. थँक्यू सो मच. सन्माननीय समययात्रा ग्रुप डोंबिवली, खरं तर मी आभार तर मानणारच आहे. त्याच्यापेक्षा एक थोडंसं पाठवून मी सांगतो. कर्जतमध्ये तर प्रत्येक वेळी फार्म हाऊस सुद्धा ती मुंबईची लोक चालूच असतात, त्यामुळे तिकडे भरपूर मदत मिळते. आमच्या या एरियामध्ये कोणीच येत नाही. दोन्ही सरांमार्फत गेल्या तिसऱ्या वर्षात ना, तिसऱ्या वर्षापूर्वी पुण्याहून एक ग्रुप आला होता. त्याने आमच्या मुलांना दप्तर दिली होती. ते आमच्या मुलांनी पहिल्यांदा दप्तर बघितले. ही गोष्ट खरी आहे. मला तुम्ही येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही हे काय केलं माहिती आहे का, आमची विषमता घालवली. कारण प्रत्येक शाळेत अशा आहेत ना, आमच्या शाळेत पण आता 8 मुलं आहेत ना, तर ती 2 मुलं अशा आहेत की दप्तर घेऊन येतात. कारण का, मला थोडेसे चांगले सदृढ आहे. पण एक विषमता असते. काही मुलं पिशवी घेऊन येतात, काही मुलं दप्तर घेऊन येतात. आज तुम्ही जे दिलेलं साहित्य सर्वांना सेम आहे, उद्यापासून ते सर्व साहित्य सेम घेऊन होती. विषमता नसणार आहे की त्याच्याकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे. आणि सर एक अपेक्षा पण नव्हती की खूप साहित्य, भरपूर साहित्य दिले. जे बोलतो ना, आम्ही आमच्या मुलांना म्हणजे वर्षभर तर हेच होणार आहे, विषयच नाही येणार.
त्यामुळे खरंच सर्वांचे तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि खरं जर आमच्याकडून काही गैरसोय राहिली असेल, कारण सर तुम्ही जसं बोलत ना, तुम्ही जसं बोलत ना की आम्हाला हातपुरे वगैरे काही नको आहे, तसंच आमच्याकडे आलेले पाहुणे जेवल्याशिवाय कधीच गेले नाही. पण सरांना मी बोलल्यानंतर सर बोलले की त्या ताई गेल्या जिथे, त्यामुळे तो विषय होता. नाश्ता करतो आम्ही तसं नाही, पण जरी काय चुकून माकून जर राहिलं असलं तर तेवढं समजून घ्या. आणि जे साहित्य दिलं ते योग्य ठिकाणी पोहोचलंय. कारण तुम्ही जर वरच्या शाळा पण बघितलं ना आणि आमच्या शाळा बघितल्या, मुलांवरून तुम्हाला एक अंदाज असेल, आमचे शिक्षक प्रयत्न करतात प्रामाणिकपणे. शासन काही देत नाही, म्हणजे वयांपासून आमची शिक्षक लोकच त्यांना देतात. फक्त गणवेश आणि जेवण फक्त तेवढंच शासन देतो, बाकी सर्व त्यांना आम्हाला द्यायला लागतो. पण हे शाळेत काय आहे ना, ते त्यांचे वर्षभर एक प्रकारे पुरणार आहे, त्यांची प्रगती तर नक्कीच होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मुलं, त्यामध्ये आम्ही मेहनत करतो, पण त्यांना जे शैक्षणिक म्हणजे काय थोडं साहित्य लागतं ते तुमच्यासारखी व्यक्ती येतात आणि जे देतात ना ते खूप म्हणजे आमच्या जिल्ह्यात मदत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खरंच समय यात्रा ग्रुप डोंबिवली तुमच्या सर्व सदस्यांचं, खरं सरांची ओळख आहे म्हणते कारण सरांशीच बोलणं होतं, पण सर्व सभासदांचं जे आले नाहीत त्यांचं पण सांगा. तुम्हाला फोटो वगैरे आम्ही पाठवू, आभारपत्र देणार आहोत. तरी पण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर मंडळी, या व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय. तुम्हालाही या शैक्षणिक साहित्य वाटप याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हालाही मदतीचा हातभार लावायचा असेल तर तुम्ही या समयात्रा पेजला फॉलो करू शकता आणि आमच्या रिव्ह्यू ब्लॉगला सुद्धा सबस्क्राईब करा.